नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आता काही दिवसातच श्रावण महिना चालू होईल आणि श्रावण महिना म्हटलं की व्रतवैकल्य आलीच. त्याचबरोबर श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित केला गेला आहे आणि मग भगवान शंकरांची आपल्यावर कृपा व्हावी, त्याचबरोबर त्यांना प्रसन्न कसं करायचं यासाठी बरेच जण काही ना काहीतरी करत असतात. मग अशा श्रावण महिन्यात असं एक पारायण तुम्ही करू शकता की जे पारायण अतिशय सोपं साधं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की भगवान शंकर म्हटल्यानंतर बरेच नियम जे आहेत ते कडक असतात. म्हणजे काही जी पारायणं असतात ती खूप कडक असतात. बऱ्याच वेळा आपल्याला कामांमधून किंवा आपल्या रोजच्या व्यापामधून ते जमत नाही. मग अशी कुठली पोथी आहे किंवा असं कुठलं पारायण आहे की जे केल्यानंतर भगवान शंकरांची कृपाही तुम्हाला प्राप्त होणार आहे, त्याचबरोबर ह्या पारायणाचं पुण्यही तुम्हाला मिळणार आहे. आणि अगदी साधं आणि सोपं असं पारायण आहे. तर हे पारायण आहे शिवलीलामृत पोथीचं. तर ही पोथी कशी वाचायची, याचं पारायण कसं करायचं, हे मी सगळं आज तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी कुणीही शिवलीलामृताचं पारायण करू शकतात. मग हे पारायण काय आहे तर स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडावर हे आधारित आहे. ह्याच्यामध्ये काही भाग हा लिंगपुराण आणि शिवपुराणातून घेतला गेलेला आहे. तर असं हे शिवलीलामृताचं पारायण आहे. ह्यामध्ये 1 ते 14 म्हणजे काही पुस्तकांमध्ये 1 ते 14 अध्याय दिलेले आहेत, तर काही पुस्तकांमध्ये 1 ते 15 अध्याय दिलेले आहेत. प्रत्येक अध्यायाचं आपल्याला वेगवेगळं फळ मिळतं. आणि जसं की पहिल्या अध्यायामध्ये सद्गुरूंना वंदना आहे, त्याचबरोबर त्यांचा महिमा आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये शिवभक्तीची अनुभूती आहे. तर तिसऱ्या अध्यायामध्ये पापक्षालन आणि सत्मार्ग कसा मिळतो तर ते सांगितलं आहे. तर असे हे 14 अध्यायाचं सगळं फळ दिलेलं आहे. तर हे जे अध्याय आहेत ते तुम्ही कसे वाचायचे तर बघा. जेव्हा पहिला सोमवार येईल की नाही श्रावणातला, तर श्रावणातल्या पहिल्या सोमवारी शुचिर्भूत व्हायचं नेहमीप्रमाणे. त्याचबरोबर पांढरं वस्त्र परिधान करायचं आहे. जर तुमच्या जवळपास कुठे शिवमंदिर असेल, शिवलिंग असेल, तर तिथं जाऊन मला त्या शिवलिंगावर 11, 21 किंवा 108 बेलाची पानं, बेलपत्र व्हायचं आहे आणि भगवान शंकरांना सांगायचं आहे की आजपासून मी शिवलीलामृताचं पारायण करणार आहे आणि तुम्ही ते माझ्याकडनं करून घ्या आणि मला आशीर्वाद द्या. असं समजा जर तुमच्या जवळपास कुठं शिवमंदिर नसेल तर मग काय करायचं की तर तुमच्या देवघरात जे शिवलिंग असेल तर ते तुम्ही घ्या, त्याच्यावर अभिषेक करा पाण्याने दुधाने छानपैकी. जर मिळालं तर उसाचा रस त्याने अभिषेक सगळा करा, स्वच्छ करा ते शिवलिंग. त्याच्यावर तुम्ही 11, 21 किंवा 108 बेलपत्र वाहा आणि ओम नमः शिवाय हा मंत्र जाप करा. मग तुम्ही संकल्प सोडा की भगवान शंकरांना सांगा की मी हे पारायण असं असं ह्या कारणासाठी करणार आहे. मग 7 दिवसाचं करणार आहेत का 1 दिवसाचं? कारण हे पारायण कसं असतं की एक तर तुम्ही 7 दिवसाचंही करू शकता किंवा 14 अध्याय जे आहेत तर ते पूर्ण एक पोथी तुम्ही एका दिवशी असं पूर्ण श्रावणभरसुद्धा करू शकतात. तुम्हाला जसं शक्य आहे की 7 दिवसाचं करणार असाल तर तुम्ही तसं संकल्पामध्ये सांगा की हे जे पारायण आहे तुम्ही कशासाठी करताय, की बाबा समजा एखाद्याला आरोग्यासाठी करायचं असेल, एखाद्याला कुठलं काम अडलं असेल त्याच्यासाठी करायचं असेल किंवा अगदी काही नाही तर निष्काम संकल्पसुद्धा सोडला जातो. म्हणजेच काय की बाबा तुम्हाला काही नाही, तुमचं सगळं छान चाललं आहे, पण भगवान शंकरांना तुम्हाला प्रसन्न करायचं किंवा त्यांची कृपा तुम्हाला प्राप्त करायची आहे, त्यांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळवायचा आहे, त्यासाठी तुम्ही करता. तर याला निष्काम संकल्प म्हणतात. तर हे सगळं तुम्ही त्या संकल्पात सांगा की तुम्ही हे कशासाठी करताय. त्याचबरोबर 7 दिवसाचं करणार असाल तर तसंही सांगा. आता ही जी पोथी आहे त्याच्यामध्ये रोजचे अध्याय दिलेले आहेत. जसं की सोमवारी पहिला आणि दुसरा अध्याय, मंगळवारी तिसरा चौथा. तर असे हे रोज तुम्हाला अध्याय वाचायचे आहेत. रोज 2-2 अध्याय आहेत. हे अध्याय वाचल्यानंतर नेहमीप्रमाणे आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. मग नैवेद्य तुम्ही पांढरं काही दाखवू शकता, दूधसाखर, खडीसाखर, उपासाचं काहीही जे असेल ते तुम्ही दाखवू शकता. तर अशी ही अगदी छान साधी सोपी पोथी आहे. सगळ्यात महत्त्वाचा 11 अध्याय मानला जातो. तर ह्या अध्यायामध्ये काय दिलं आहे तर रुद्र महिमा सांगितला आहे, त्याचबरोबर भस्माचा महिमा सांगितला आहे. भस्माचं महत्त्व याच्यात सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे जर समजा तुम्हाला पोथी पूर्ण जमत नसेल, पारायण जमत नसेल, तर तुम्ही छोटंसं पुस्तक 11 अध्यायाचं जे मिळतं तर ते आणा आणि ते रोज तुम्ही वाचलं तरीसुद्धा चालेल. ते वाचूनसुद्धा तुमची ती जी सेवा आहे भगवान शंकरांसाठी केलेली, तर त्यांना ती मिळते. तर असं हे शिवलीलामृताचं पारायण आहे. आता जेव्हा तुमचं पारायण पूर्ण होईल 7 दिवसांनी,
तर तेव्हा काय करायचं आहे की एखाद्या शिवमंदिरात जायचं आहे, जवळपास कुठे असेल तिथे यथाशक्ती तुम्ही तांदूळ घ्या. म्हणजे जसं की 1 किलो 2 किलो कितीही तुम्ही ते घेऊ शकता. त्याचबरोबर एक पांढरं वस्त्र घ्यायचं आहे आणि दक्षिणा घ्यायची आहे. ज्या शिवमंदिरात तुम्ही जाल तर तिथं गेल्यानंतर तिथं जे गुरुजी असतील, जे ब्राह्मण असतील, तर त्यांना ती दक्षिणा, ते तांदूळ आणि ते पांढरं वस्त्र तुम्हाला द्यायचं आहे. त्यांना नमस्कार करायचा आहे. आणि अशा पद्धतीने हे पारायण तुम्हाला करायचं आहे. तर हे चला तर मग श्रावण महिन्यात अजून तुम्ही काय काय करू शकता हे मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम. या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू. तोपर्यंत स्वामी ओम.